नमस्कार, मी अजित चव्हाण. उभ्या महाराष्ट्राचा मंगल सोहळा आणि महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या वारीला सुरुवात झालेली आहे. आषाढी वारीचा प्रत्येक क्षण प्रेक्षक हो आम्ही आपल्यापर्यंत सर्वप्रथम या महाराष्ट्रात पोहोचवायला सुरुवात केली. गेली अनेक वर्ष आम्ही सतत सर्वप्रथम आपल्यापर्यंत ही वारी पोहोचवत आहोत. यावर्षी देखील माऊलीच्या चरणी झी 24 तासची ही सेवा अशीच राहणार आहे. आणि आता आपण बघतोय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काही वेळापूर्वी प्रस्थान ठेवलं. या पालखीसोबत 330 दिंड्या आहेत. श्री संत तुकाराम महाराजांचा हा 330वा पालखी सोहळा आहे. तब्बल 20 दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला 26 जुलैला विसावणार आहे. दर 3 वर्षांनी येणाऱ्या मराठी अधिक महिन्यामुळे यंदा पालखी सोहळा साधारण 20 दिवस उशिरानं झाला. तुकोबांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम असणार आहे तो देहूमधल्या इनामदार वाड्यात. उद्या इनामदार वाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा होईल. त्यानंतर 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमाराला पिंपरी चिंचवड परिसरातल्या उद्योगनगरीमधल्या आकुर्डीकडे पालखी मार्गस्थ होणार आहे. तुकोबा मृदुंगाचा गजर आहे. पालखी आता मंदिराच्या उजव्या बाजूच्या दिशेने बाहेर मार्गस्थ होते आहे. तुकोबारायांच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी अनेक विणेकरी प्रस्थानाला एक विशेष महत्त्व आहे. याच दिंडीमध्ये तुकोबांच्या पालखीमध्ये विणेकऱ्यांकडे नारळ दिला जातो आणि प्रत्येकाची जबाबदारी इथे सांगितली जाते सोहळा प्रमुखांकडून. त्यामुळे हा जो प्रस्थान सोहळा आहे हा खूप वेगळा असतो. त्यामुळे एकूणच या प्रस्थान सोहळ्याची रंगत आणि याच वेळी वरुण राजाचं झालेलं आगमन यावेळेचा प्रस्थान सोहळा त्यामुळे खूप 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 वेगळा आपल्यासाठी करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, देहू. आणि माझे सहकारी प्रशांत अनासपुरे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत थेट. प्रशांत, ज्या मार्गावरून तुकाराम महाराजांची, माऊलींची, एकनाथांची, निवृत्तीनाथांची या सगळ्या पालख्या, मुक्ताबाईंची पालखी जाते, तिथल्या सगळ्याच महाराष्ट्रामधल्या जनतेला शेकडो वर्षांची परंपरा आहे या पालखीची सेवा करणं, या वारकऱ्यांची सेवा करणं. पण इतर महाराष्ट्र देशभरामध्ये जे सगळे भाविक भक्त आहेत त्यांना या सगळ्यामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं. आपण या आपल्या झी 24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वप्रथम ही परंपरा आपण सुरू केली प्रशांत. पण आता हे जग जे आहे हे नेटचं जग आहे, नेटचं युग आहे. फेसबुकची देखील दिंडी आहे. ही सगळी वारी, ही सगळी दिंडी फेसबुकवरती देखील पाहायला मिळणार आहे. आणि तरुणाईचा विशेषतः फार मोठा सहभाग आता वारीमध्ये वाढायला लागलेला आहे. ही सगळी फेसबुक दिंडीची मंडळी तुमच्याबरोबर आहेत. या फेसबुक दिंडीबद्दल काय अधिक माहिती सगळ्या भाविकांना, महाराष्ट्राला आणि प्रेक्षकांना द्याल? अजित माऊली देहूमध्ये आहे. देहूमध्ये आता प्रस्थान सोहळा तुकोबा रायांचे ज्या पादुका आहेत त्याची प्रदक्षिणा इथे मंदिरामध्ये झाल्यानंतर इनामदार वाडा आहे तिथे पादुका या आता ठेवण्यात आलेल्या आहेत. एकूणच झी 24 तासच्या प्रेक्षकांनी जसा हा सोहळा अनुभवलेला आहे अगदी तशाच प्रकारे आणखीन एक म्हणजे घर बसल्या प्रेक्षकांसाठी आजकाल आपल्याला माहिती आहे की मोबाईलचा वापर जो आहे तो वाढलेला आहे, इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. म्हणूनच ही तरुणाई जी आहे जास्त अपडेट असते. अनेकांना आपल्या व्यवसायामुळे किंवा आपल्या काही मुलं कॉलेजला असतात, काही नोकरीनिमित्त असतात बाहेरगावी, त्यांना सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणूनच आपल्या ऑफिसमध्ये असतील, बसल्या जागी या दिंडीचं आकर्षण तर आहे, मात्र त्या दिंडीमध्ये सहभागी होत नसताना आपल्याला बसल्या जागेवर या पालखीचा अनुभव मिळतो. आणि म्हणूनच काही तरुण सहकारी माझ्यासोबत आहेत, देहूमधले आहेत. ही सगळी मंडळी कॉलेजमधली आहेत, काही देहू परिसरातली आहेत. नेमकं काय आहे ही GPRS सिस्टम, फेसबुक दिंडी म्हणजे नेमकं काय आहे आपण त्यांच्याकडनं डायरेक्ट विचारूया. खूप खूप स्वागत आहे तुम्ही आज सगळ्या मित्रांचं. खरं म्हणजे खूप वेगळा उपक्रम आहे. आपण म्हणतो की शेकडो वर्षांची परंपरा आहे, अनेक वर्ष आपण बघितलेली आहे ही दिंडी, मात्र तुम्ही एक वेगळं देताय आजच्या पिढीला. नेमकं काय आहे ही फेसबुक दिंडी झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी सांगा. पंढरीचा वारकरी वारी चुकवणं दे हरी, हा थोडक्यात एक लाईन होती अभंगाची. आणि गरज माणसाला काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचं हे करते. तर थोडक्यात मला पण कधी सहभागी होता आलं नाही कॉलेजमुळे वगैरे. माझे वडील पालखी सोहळा प्रमुख असायचे, पण तरीसुद्धा मला जाता नाही आलं. तर काहीतरी एक वर्ष जाणार होतो मी. तर त्या वर्षी असा विचार केला आपल्यासारखे बरेच लोक आहेत की त्यांना जाणं शक्य नाही, त्यांच्यासाठी फेसबुककरांची दिंडी हा इव्हेंट चालू केला 2011 साली. आता यावर्षी 5वं वर्ष आहे. आपली टीम बनलेली आहे पूर्ण दिंडीची. त्या टीमने पूर्ण ॲप्लिकेशन
बनवलेला आहे. यासाठी GPS यंत्रणा इंटेलनेटचे मिलिंद पाटील सर आहेत, त्यांनी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर आपल्या संस्थांनी खूपच मदत करून आपल्याला ते रथाला बसवण्याची परवानगी दिली. त्यामुळं ह्या ॲप्लिकेशनमध्ये प्रत्यक्ष पालखी सोहळा कुठे आहे, रथ कुठे आहे हे GPS वरती दिसणार आहे गुगल मॅपमध्ये. पुढचा मुक्काम किती किलोमीटर आहे, एखादा 20वा किंवा रिंगण एक्झॅक्ट कुठे होणार आहे हे लोकांना कळणार आहे. याचबरोबर फक्त फोटोज नाही तर पूर्ण वारीची इतिहास काय आहे, कशी वारी चालू झाली, पालखी सोहळा कसा चालू झाला, त्यामधली जी वैशिष्ट्ये आहेत ते थोडक्यामध्ये याची माहिती आपल्याला त्या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल. आणि नक्की सर्वांनी डाउनलोड करावं हे ॲप्लिकेशन app.facebookdindi.com या साईटवरून आणि वारीचा व्हर्च्युअल आनंद घ्यावा आमच्या टीमतर्फे, असं सर्वांनी मी आनंदाने सांगू शकतो. खरं तर तुम्ही पंचरत्न आहात, प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी आहे. कोणाकडे लॅपटॉप आहे, कोणी कॅमेरामन आहे आणि तेवढ्याच फास्टप्रमाणे हे सगळं इंटरनेटवर काय नेमकी सिस्टीम आहे, तुम्ही आपापसात जबाबदारी कशा प्रकारे वाटून घेताय? सांगायचं झालं तर प्रत्येक जण आपल्या आपल्यामध्ये एक्सपर्ट आहे, आपल्या आपल्या फील्डमध्ये. अमित कुलकर्णीने डेव्हलपमेंट केलेली आहे ॲप्लिकेशनची पूर्ण. मंगेश मोरे फोटोग्राफी करतो. अक्षयने पूर्ण त्याच्यामध्ये ग्राफिक्स आणि कॅलिग्राफीचा वापर करून जास्त ते व्हर्च्युअली रिच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सूरज व्हिडिओ आणि ॲनिमेशन तुम्ही पाहिला असेल दिंडीचा व्हिडिओ यूट्यूबवर, तर ते एकदम असं प्रोफेशनल थोडक्यात की एक ब्रँड दिंडीला करतोय आपण आणि त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय. मार्केटिंग म्हणू नाही शकत आपण याला, पण वारी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती व्हर्च्युअली रिच झाली पाहिजे असं आमची इच्छा आहे. म्हणून आपण सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि एक सांगायला खूप आनंद वाटतो की व्हर्च्युअलीच म्हणजे लोक जॉईन होत नाही, तर बरेच लोकांचे फोन येतात की ते प्रत्यक्ष येण्याची त्यांची इच्छा होते आपले फोटो पाहून. म्हणजे थोडक्यात ती आपली आहे. आता एक छोटंसं एक तुम्हाला सांगू इच्छितो की बॉर्डरवरून आम्हाला एकाने रिव्ह्यू पाठवलाय आपल्या ॲप्लिकेशनला की आम्ही जवान तिथे असून म्हणजे बॉर्डरवर असून आम्हाला दिंडीत येण्याचा अनुभव तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू आलाय. म्हणजे याच्यापेक्षा जास्त चांगला रिव्ह्यू आतापर्यंत आम्हाला कधीच मिळाला नव्हता. क्या बात आहे. अजित, आपण बघू शकतो की म्हणजे अगदी सीमारेषेवर जे जवान आहेत त्यांचे सुद्धा यांना रिप्लाय आलेला आहे, त्यांच्या भावना त्यांनी तिथनं कळवलेल्या आहेत. त्यामुळं हा जो काही आनंद, एकदम सगळे अपडेट असतात, प्रत्येकाकडे कॅमेरा आहे, त्यांच्यासोबत लॅपटॉप असतो, त्यामुळे त्यांची ही जी काही धावपळ असते की प्रत्येक क्षण हा फेसबुकवरती अपडेट राहायला पाहिजे. फेसबुकवरती त्या क्षणी काही अवघ्या सेकंदानंतर किंवा अवघ्या काही मिनिटांनंतर ही सगळी मंडळी अपडेट आपल्याला झालेली पाहायला मिळतात. अगदी म्हणजे या सगळ्या अपडेट वारीचं आपल्याला आता दर्शन घडणार आहे. आणि एक खूप छान चित्र आता आपल्या दृश्यामध्ये दिसलं. माऊली तुकोबारायांची पालखी बाहेर निघत असताना एक 60-70 वर्षांच्या आजोबा मोबाईलवरती त्या दृश्याचं रेकॉर्डिंग करत होते. आज प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे आणि खरंच ही व्हर्च्युअली खूप रिच अशी वारी, हे सगळी तरुण मंडळी ज्यांना तुम्ही पंचरत्न म्हणालात, यांचे खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार. एका ब्रेकची वेळ झाली प्रशांत. या सगळ्या सविस्तर माहिती करता खूप खूप आभार. आपल्या आनंद वारीमध्ये वारीच्या बातम्यांचा लगेचच परतू. पाहत राहा 24 तास, रहा एक पाऊल पुढे. तुकोबाच्या पालखीमध्ये भाजप आणि काँग्रेसची फुगडी रंगली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि बबनराव पाचपुते यांची तुकोबांच्या पालखी सोहळ्यादरम्यान फुगडी रंगली. हरिभक्त पारायण असलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते दरवर्षी वारीत सहभागी होतात, तर हर्षवर्धन पाटीलही कायम वारीमध्ये सहभागी होऊन तुकोबारायांच्या माऊलींच्या चरणी आपली सेवा रुजू करतात. या दोघांनीही पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी वारकऱ्यांसमवेत फुगडी, वारकऱ्यांचे खेळ खेळून जल्लोष केला. वारी हे जगातलं वैशिष्ट्य आहे की तुम्ही स्वतःला जिथे विसरता तिथे ईश्वराकडे जायचा मार्ग मोकळा होतो. आणि इथे आल्याबरोबर तुम्ही स्वतःला विसरता, नावाला विसरता, आयडेंटिटी विसरता, पद विसरता. इथे फक्त माऊली. आम्ही कोण आहे तर माऊली आहेत. आणि कोणाबरोबर चाललंय? तुकोबांच्या बरोबर चाललंय, माऊलींच्या बरोबर चाललंय. हा एक आनंदाचा ही आनंद तरंग आहे. आनंदानं या पालखी सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये हे जगातलं एक वेगळं आश्चर्य आहे की लाखोच्या संख्येने हा समाज एकत्र येतो. इथं कुठली जात पात धर्म हा कुठलाही विषय याच्यामध्ये नसतो आणि मला वाटतं सर्व धर्म समभावाचा उत्तम उदाहरण जर कोणता असेल तर तो हा पालखी सोहळा आहे. देहूमधून आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. सालाबाद प्रमाणात यंदाही जुन्नरकर कुटुंबानं तुकोबांच्या पालखीपुढे रांगोळ्या काढल्या. या कुटुंबियांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. देहू नगरीमध्ये आहोत आणि याच देहू नगरीमध्ये संत तुकोबारायांच्या मंदिरामध्ये आपण बघतो आहोत की ह्या रांगोळ्या ज्या आहेत, आकर्षक पद्धतीने रांगोळी सजावट अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे.
दरवर्षीप्रमाणे सलग यंदाचं 4थं वर्ष आहे की जुन्नरकर मंडळी आहेत. बाप आणि लेकीचं हे नातं गेल्या 4 वर्षांपासून आपण बघत आहोत की याच वारकरीमध्ये असे काही वेगळेपण जे वारकरी आपल्याला वेगळा छंद जपलेले वारकरी आपल्याला बघायला मिळत आहेत. ही जी रांगोळी आहे जवळजवळ सुमारे 70 पोती रांगोळी या अशा प्रकारे वेगवेगळ्या आकर्षक रांगोळ्या करण्यासाठी वापरण्यात येते. आपल्यासोबत राजेंद्र जुन्नरकर आहेत की नेमका काय आहे हा सगळा याच्या मागचा उद्देश, काय आहे हा वेगळा जगावेगळा छंद, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कशा प्रकारची तयारी असते आणि किती प्रकारे रांगोळी इथे आपल्याला लागते? 400 किलो कलर लागतात आणि 3,500 किलो कलर रांगोळी लागते व्हाईट, आणि आम्ही सेवा म्हणून हे करत असतो. राजश्री आहे. राजश्री, मागच्या वर्षी पण तुला आम्ही खूप वेगवेगळ्या रांगोळ्या पुण्यामध्ये बघितलं, माऊलींच्या मंदिरामध्ये बघितलं. हे जे उलटी अक्षरं काढतेस तू रांगोळीची, त्याची प्रॅक्टिस नेमकी कशी करते? मागच्या वर्षी पालखीला जेव्हा मी रांगोळी काढत होते तेव्हा एक डिझाईन काढलं होतं आणि एक काका आले, ते म्हणले एक नाव लिहायचंय, आलेल्या सर्व वर्गांचे सहर्ष स्वागत. तर आम्ही सरळ काढत होतो. काका म्हटले नाही, खाली नको टाकू, तू वरती टाक, उभी राहा आणि टाक. तर मग मी रांगोळीवरती उभी राहून टाकू शकत नव्हते, मग मी उलटी उभी राहिले आणि तसं विचार केला टाकू शकते का. मी टाकलं, ते नाव बरोबर आलं. याच्यासाठी भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस करावी लागेल, कारण आपल्याला सवय नेहमी आपण सरळ लिहायची असते. तो आता आम्ही बघतोय की हे जे आलेल्या भाविकांचे सहर्ष स्वागत, एवढ्या छान पद्धतीचं स्वागत, याच्या मागची मेहनत आणि प्रॅक्टिस नेमकी कशी केलेली आहे? मी ऑलरेडी शिकले नाही मी कुठे, जसं मला आवड होती पहिल्यापासून. माऊलींनी कला दिली, जसं कळालं, एक इच्छा निर्माण झाली की माऊलींच्या पालखीला सेवा करायची आहे. पप्पांना सांगितलं. पहिल्या वर्षी पप्पा आणि मी दोघंच तेव्हा तर खूप स्ट्रगलमध्ये आम्ही आलो होतो. आणि दुसऱ्या वर्षी मग एक सर आहेत, त्यांनी आम्हाला गाडी दिली गिफ्टमध्ये. म्हणजे मग आम्ही पुढच्या वर्षी जास्त रांगोळ्या काढू शकलो. मग तिथून सेवा सुरू झाली, त्यात 4थं वर्ष आहे. मी ही सेवा करते, पण मी ही सेवा कायमस्वरूपी करणार. पण मग कधी असं मनात आलं की आपण अशा प्रकारे केलं पाहिजे? 3 वर्षापूर्वी अचानक असंच विचार आला मनामध्ये की माऊलींच्या पालखीला रांगोळी काढायची म्हणून, आणि जायचं. कधी पालखी पाहिली पण नव्हती, विचार आला मनामध्ये, ठरवलं तेच पप्पा आणि मी रांगोळी काढणार. म्हणजे ह्या करिअरसाठी असं गुरु कोणीच नाही, जस्ट परमेश्वरच माझा गुरु. मी शिकले नाही, काय नाही, देवाने कला दिली, फक्त त्याची आम्ही सेवा करतो. म्हणजे माझं करिअर पण हेच आहे, माझा छंद पण हेच आहे आणि उपजीविकेचं साधन पण हेच आहे. आता सगळा छंदाचं काम करायला मिळणं, तेही माऊलींच्या प्रती सेवा म्हणून करणं, हा एक म्हणूनच हे जगावेगळी वेडी माया आहे की जे तुकोबा राय आपल्या भक्तांना नेहमीच मार्ग दाखवत असतात. तसाच भक्तीचा मार्ग आणि त्याचसोबत ह्या रांगोळीचं जे आकर्षक रांगोळी आहे त्याचा हा छंद जोपासताना आपल्याला राजश्रीचं हे वेगळेपण आपल्याला बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, देहू. या मुलीचं कौतुक करावं तितकं थोडा एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूया. वेड लावीशी जीवा अशी पंढरीची वारी, याची प्रचिती वारीचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना देखील येते. तुकोबांच्या पालखीत या पत्रकारांना देखील वारीचा मोह आवरता आला नाही. संत तुकोबारायांच्या पालखीमध्ये आहोत आणि याच पालखीमध्ये आजचा उत्सव जो आहे प्रस्थानाचा उत्सव आहे आणि म्हणूनच काही महिला पत्रकार आहेत आपल्यासोबत, ज्या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. हे दृश्य खरं तर खूप विरळ दृश्य म्हणता येईल. एरवी या सगळ्या पत्रकार मंडळी ज्या आहेत ह्या इकडे आपल्या कामावरती धावपळ करत असतात, मात्र आजचा हा जो अनुभव आहे, इथल्या वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो पाहून यांनाही राहवलेलं नाही आहे आणि म्हणून आपण बघतोय की तुळशी वृंदावन वगैरे घेऊन ही सगळी मंडळी सहभागी झालेली आहेत. काय वारीचा अनुभव वाटतोय की काय वेगळे पण वाटतं नेहमीच्या रुटीनपेक्षा? ज्या वेळेसपेक्षा यावर्षी वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. एकंदर अनुभव बघता खूप छान वाटतं आहे. ह्यांच्यामध्ये वेगळा अनुभव मिळायला मिळतोय, एवढं सांगेन. पत्रकारितेच्या बातम्या करणं रोजच्या रोज आणि हे जे कव्हरिंग करणं, याचं रिपोर्टिंग करणं, किती फरक वाटतो आणि किती वेगळं समाधान आपल्याला मिळतं. वातावरण पूर्ण भक्तिमय झालेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात आम्हालाही असं सहभागी व्हावंसं वाटतं आहे. वारकरी इथे कुठलाही भेदभाव नाहीये, कुणी कुठल्या जातीचं, धर्माचं, पंथाचं किंवा स्त्री आणि पुरुष असं कुठलाही इथे भेदभाव नाहीये. पांडुरंगाच्या भेटीसाठी सर्वजण असे जात आहेत, त्याच्या ओढ लागलेला आहे आणि त्यात फक्त एकच भक्ती ठेवून हे लोक चाललेले आहेत. हा सोहळा खूपच खरोखर अवर्णनीय आहे. अशा प्रकारे जे महिला पत्रकार वारकरी आहेत त्यांच्यासोबतच काही ज्येष्ठ आजीबाई आहेत आपल्यासोबत. आजी, काय सांगाल, कसं वाटतंय आज? मस्त. 18 वर्ष वारी पायी, आता 42 वर्ष वारीचे चालले आमचा.
यो सोला सुख सोला स्वर्गावर सुद्धा नाही, हा सुख सोला स्वर्गी नाही. ऐसा पांडुरंगाच्या चरणी आमचा अर्पण कृष्णार्पण. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की हातामध्ये टाळ आणि खांद्यावरील विणा असा जो भावभक्तीचा हा क्षण आहे. प्रत्येक जण जो ज्याच्या त्याच्या परीने इथे अनुभवताना दिसतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत नानाजपुरे, झी मीडिया, देहू. आणि जाता जाता पाहूया तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थाना वेळची काही दृश्य. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा, हो हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. तुका म्हणे देवा हेची माझी भोळी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.